मी एवढं सर्जा राजाबद्दल बोलून पण बैलांचा त्रास कमीच होत नाहीये. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्या. त्या बैलाच्या तोंडाला फेस आलाय, डोळ्यातनं पाणी येतंय, चक्कर येऊन पडला, अक्षरशः मेला तो बैल. वरनं तो शेतकरी त्याला चापकाने मारतोय, त्याच्या डोळ्याला लागतंय. अरे मी आता कोणाकडे जाऊन भीक मागू त्या जनावरांसाठी? त्या चिकनच्या दुकानातल्या कोंबड्यांसारखं एकदाचा जीव तरी घ्या ना त्यांचा. हे सगळं बंद करायला कोणाकडे जावं लागेल? कुठला फॉर्म भरावा लागेल? कोणत्या नेत्याला निवडून आणावं लागेल? सांगा तरी एकदाच. अरे भंगार लोकांना त्या प्राण्यांमध्ये पण जीव आहे, त्यांना पण त्रास होतोय. तुमच्या 10 वर्षाच्या पोराला म्हणा 25 किलोचं पोतं डोक्यावर ठेव आणि 10 किलोमीटर चाल, बघा चालतोय का? 2 मिनिटात पोतं खाली ठेवेल, म्हणाल पप्पा मला नाही जमते, मला त्रास होतोय. त्याला बोलता येते, त्या सर्जा राजाला बोलता सुद्धा येत नाही, म्हणून तुम्ही काही करत चाललाय. कुणीतरी हा व्हिडिओ ऊस घेणाऱ्या कारखानदारांना तरी दाखवा. कारखानदारांनी नियम लावा की एवढा एवढा माल असेल तरच बैलगाडी आत घेतली जाईल, तरच माझ्या सर्जा राजाचा थोडाफार तरी त्रास कमी होईल.